नमस्कार. महानगरपालिका अहिल्यानगर प्रभाग क्रमांक 7 द अनुक्रमांक नंबर 1 यासाठी मी खकाळ भरत श्रीराम उमेदवारी करत आहेत. काल मी एक व्हिडिओ शेअर केला आणि त्या व्हिडिओनंतर मला खूप विरोधकांचे फोन आले. त्याबद्दल आज मी काही सांगू इच्छितो. मित्रांनो, हे जे मी एक पुस्तक आणि पॉम्पलेट वाटत आहेत त्याच्यामध्ये मी 40 पॉईंट लिहिलेले आहेत. 40 कलमी पॉईंट लिहिलेले आहेत. त्याचा अर्थ त्याच्या काही गोष्टी या मी अस्तित्वात आणलेल्या आहेत आणि काही गोष्टी या अस्तित्वात आणणार आहेत. त्यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य जनता किंवा एखादा तरुण त्याला वाचण्यासाठी पेपर लागतो, यासाठी मी पेपर पेटी हा उपक्रम खूप वर्षापासून सुरू केला. जर हे पाहायचं असेल तर प्रभाग क्रमांक 7 मधील कोणत्याही माणसाला जाऊन विचारा. खंडोबा मंदिर, सावळी नाक्याचं दत्त मंदिर, या ठिकाणी असलेलं रूपमाता मंदिर, त्यानंतर अर्जुन कॉर्नर या ठिकाणी असलेलं दत्त मंदिर, अशा विविध ठिकाणी मी पेपर पेट्या लावलेल्या आहेत आणि त्या पेपर पेट्यांमध्ये पेपर ठेवण्याचं काम सुद्धा मी केलेलं आहे. त्याचप्रमाणे वायफाय कनेक्शन, माझा प्रभाग हा वायफाय मुक्त असावा. म्हणजे आपण जर बाहेर देशात गेलो तर त्या ठिकाणी वायफाय फ्री असं ऐकतो, परंतु आपल्या महाराष्ट्रात हे काही कुठंच दिसत नाही. तर माझ्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये वायफाय फ्री असावं हे माझी इच्छा आहे आणि ही संकल्पना मी खूप वर्षापासून राबवली. 5 ठिकाणी वायफाय कनेक्शन हे मी फ्रीमध्ये दिलेले आहेत आणि त्याचा डॅमो म्हणून आता काही दिवसापूर्वी 6वं कनेक्शन हे सावळी नाका या ठिकाणी दत्त मंदिर या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो, माझी ही संकल्पना आणि माझी इच्छा आहे की माझ्या प्रभागातील असो, नगर शहरातील असो, कोणताही नागरिक हा उपाशीपोटी झोपू नये आणि यासाठी मी झुणका भाकर केंद्र हे करत आहेत. त्यासाठी मी जे झुणका भाकर केलं ते जर प्रभागाने जनतेने विचार केला तर हे झुणका भाकर केंद्र हे कायमस्वरूपी चालू राहील. यासाठी की माझा कोणताही माता बंधू भगिनी आणि माझे कोणी गोरगरीब जनता ही उपाशी राहू नये ही माझी संकल्पना आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.